नाशिक शहरात आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी कक्ष 10 विशा मनाई आदेश मगपोका कलम नुसार नाशिक शहरात दिनांक 12 डिसेंबरला शहरात विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. नाशिक शहरात वाढती गुन्हेगारीला प्रतिबंध करण्याकरता मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांनी आढावा घेऊन अधीनस्थ सहाय्यक पोलीस आयुक्त यांना मार्गदर्शन करून हद्दीत गस्त करून विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. गंगापूर पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार घनश्याम भोये यांना गुप्त बातमीदार मार्फतीने माहिती मिळाली की कॅनॉल रोड गंगापूर गाव सुलावाईन्सकडे जाणाऱ्या रोडजवळ नाशिक येथे पाईपमध्ये 2 इसम बसलेले असून त्यांच्याकडे पिस्टल गावठी कट्टा आहे. याबाबत माहिती मिळताच सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक श्रीमती काजल मोरे आणि गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील यांना दिली असता त्यांनी मार्गदर्शन करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले. म्हणून पोलीस उपनिरीक्षक भारती पाटील यांनी कॅनल रोड परिसरात सदर इसमांचा शोध घेतला असता कॅनल रोड शिंदोरे रस्त्याच्या पुढे असलेल्या मोठ्या लोखंडी पाईपला लागून एक पल्सर मोटारसायकल उभी असलेली दिसली. पाईपमध्ये 2 संशयित इसम तौफिक इक्बाल हाशमी आणि समीर अशोक गुंजाळ असे सापडले. त्यांची अंगझडती घेतली असता इसम तौफिक इक्बाल हाशमी याच्या कमरेस एक देशी बनावटीचा गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, एक बजाज पल्सर मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केलाय. आरोपितांवर गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. अटक आरोपितांकडे सदर गुन्ह्याचा सखोल तपास केला असता नमूद आरोपितांनी सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस हे इसम फैजान शेख राहणार गोरोबा काका मंदिराजवळ संजीवनगर अंबड मूळ बकेबर जिल्हा इटावा राज्य उत्तर प्रदेश याच्याकडून खरेदी केला असल्याचं निष्पन्न झालंय. म्हणून पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील यांनी मोहम्मद फैजान शेख याचा शोध घेऊन त्यास सदर गुन्ह्यात अटक केली आहे. तसेच आरोपितांकडे केलेल्या तपासात आरोपी तौफिक इक्बाल हाशमी आणि समीर अशोक गुंजाळ यांनी गंगापूर रोड भागात रस्त्याने पायी जाणाऱ्या इसमांच्या हातातील ॲपल कंपनीचे आयफोन 14 प्रो मॅक्स आणि आयफोन 17 असे 2 मोबाईल फोन बळजबरीनं हिसकावून नेले होते.